कोंदरी येथे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई संशयाच्या भोवऱ्यात। महागाव तालुक्यातील कोंदरी येथे महसूल पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली। मात्र ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कोंदरी येथे गुरुवारी 12 डिसेंबर रोजी दुपारी जेसीबीच्या सहाय्याने अवैध गौण खनिज उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली। मिळालेल्या माहितीवरून मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर घटनास्थळी धाड टाकली असता यामध्ये एक ट्रॅक्टर अवैध गौण खनिजासह पथकाने पकडला। मात्र सदर ठिकाणी एक जेसीबी व 3 ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध उत्खनन करून वाहतूक करण्यात येत असल्याचे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे। पथकातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळावरून एक जेसीबी मशीन व 2 ट्रॅक्टर परस्पर फरार करून फक्त एकच ट्रॅक्टरवर कारवाई केल्याचा आरोप गावातील नागरिक करीत आहे। याबाबत कोंदरी गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल राठोड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। सदर ठिकाणी एक जेसीबी मशीन व 3 ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध गौण खनिज उत्खनन सुरू होते। मंडळ अधिकारी व तलाठी यांनी जेव्हा त्या ठिकाणी धाड टाकली असता त्यांनी आपल्या समोरून एक जेसीबी मशीन व 2 ट्रॅक्टरला आरामशीर जाऊ दिले व केवळ एका ट्रॅक्टरवर कारवाई केली। त्यामुळे ही कारवाई संशयास्पद असल्याने या प्रकरणाची जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल राठोड यांनी केली आहे। याबाबत तहसीलदार अभय मस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही।